स्पर्धेची दृश्य पाहतोय। या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी मतदान केलेलं आहे। त्यांच्या परिवारासह त्यांनी मतदान केल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर निश्चितच यामुळे मोहिनी आता व्यवस्थेवरती नागरिकांचा देखील रोष खरं तर बघायला मिळणार आहे, कारण यामध्ये वेळ वाया जातोय। आम्हाला मतदान करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, त्यामुळे आम्हाला वेळ वाढवून द्या ही मागणी सुद्धा मतदारांची आहे। अगदी नक्कीच। तर नागरिकांसह कर्मचाऱ्यांनी मात्र यावर अतिशय संताप व्यक्त केलेला आहे, कारण कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार खरं तर आहे। या ठिकाणी त्यांना अगदी काटेकोरपणे सांगितलेलं आहे, मात्र कुठलाही बॅकअप प्लॅन तिथे ठेवण्यात आलेला नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात। ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। अमित ठाकरे यांनी आता मतदान केलं आहे। ताई कॉमन करायचं कुठे गेले ते पोलीसवाले यांना सर्वजण शुभेच्छा देताना दिसत आहेत आणि या ठिकाणी आता अमित ठाकरे अगदी काही वेळातच आपला मतदानाचा हक्क बजावतील। तर दुसरीकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी मात्र आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत महिला सुद्धा उपस्थित असल्याचं आपण बघतोय। कुठे करायचं कुठे गेले ते आपण पाहतोय या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी या कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला आहे। दुसरीकडे योगेंद्र पवार आहेत, त्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। आपल्या परिवारासह त्यांनी मतदान केल्याचं आपण पाहू शकतोय। श्रीनिवास पवार यासह शालिनी पवार आणि त्यांच्या बहीण आणि योगेंद्र पवार इथे आपल्याला मतदानाचं आवाहन करताना पाहायला मिळतं। निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय मतदान तर केलंय। सुप्रिया सुळे माध्यमांसोबत संवाद साधतायत, पाहूया। अपक्षात बघून घेतील ना, अपक्षात बघून बघून घेतील। आपला प्रश्न त्यांचा बघून घेतील। अंगावर एकामेकाच्या पडले तर पडू द्या। मतदान केलंय आणि मतदानाच्या आदल्या दिवशी ठरवून तुम्हाला ऑडिओ क्लिप बाहेर काढली गेली, तुम्ही त्याचं उत्तर दिलंच आहे। मतदानावरती विचारा की काय प्रश्न आहे, मी उत्तर देतो, सांगा। मतदान केलं सांगा। मॅडम, आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, कसं वातावरण तुम्हाला मतदानाचं दिसतंय? इलेक्शन म्हणजे हा एका लोकशाहीचा उत्सव असतो। तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो। मी इलेक्शन कमिशन, पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते की त्यांनी जरूर मतदान करावं। कनेरीचं मारित कोणाला पावेल दादा? 23 तारखेला कळेल ना। एक मिनिट, 5 प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केलेत। 5 पहिला उत्तर देते। पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 नाही। माझा एकतर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, कोणी चेक करावं। एक मतदानाचा हक बजावलेला आहे। लोकशाहीमध्ये मतदानाचा हक हे सर्वात मोठा हक आहे। मी लोकांना आव्हान करतो, विनंती करतोय की सहकुटुंब घरातून निघा। वेदीजींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा, ते म्हणेल ते चॅनल, ते म्हणतील तो कॅमेरा, ते म्हणतील ते शहर, तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे। यातले जे आहेत रवींद्रनाथ पाटील त्यांनी सुद्धा तोच आरोप केला की नाना पटोले आणि एक मिनिट, रवींद्र पाटील कोण आहेत? स्वतःला एक IPS ऑफिसर म्हणतो। हा, रवींद्र पाटील एक IPS ऑफिसर आहेत आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर असं सांगण्यात आलं की 2 वर्ष ते जेलमध्ये राहून आले, बरोबर? 2 वर्ष ते गृहस्थ जेलमध्ये राहून आलेले आहेत। त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत
एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे. त्याची मी सायबर क्राईमला कालच कंप्लेंट दिली आहे. तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का? हां, तर काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली, मी त्याचं एक कंप्लेंट ही सायबर क्राईमला केलेली आहे. पहिला मुद्दा, त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की मी ते झाल्याच अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला, 2 वेळा फोन केला. दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं. मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे. मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करते, मला न्याय मिळावा. त्यामुळे त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा, मी जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल. हा मुद्दा. एक मिनिट, अर्थातच AI जनरेटर माझा संबंधच नाही आहे काही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, क्रिप्टो आणि बिटकॉइन आणि या सगळ्याच गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोललेली. सुधांशू त्रिवेदीवरती तुम्ही काही कारवाई? हा, आज बरं झालं. तर आता मी पटकन एक क्रोनॉलॉजी घेते म्हणजे तुम्हाला पण कन्फ्युजन नको. एक ती फेक माझ्याबद्दलची फेक बातमी आली. ती बातमी आल्या मी क्रोनॉलॉजी सांगते तुम्हाला. काल संध्याकाळी माझ्याकडे ती फेक बातमी आली. मी फेक बातमी आल्या लगेच मी पोलीस कमिशनरला फोन केला, ऑनलाईन सायबर क्राईमला कंप्लेंट केली काल संध्याकाळी. त्याचबरोबर तो प्रोसेस झाला, माझ्यासाठी तो विषय संपला. त्याच्यानंतर तुमचे सगळ्यांचे फोन आले, त्याच्याशी मी बोलले. 10:30 का 11 वाजता भारतीय जनता पक्षाने दिल्लीला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. मला 5 प्रश्न विचारले. त्या 5ही प्रश्नासाठी मी ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ते चॅनल, ते म्हणतील त्या प्लॅटफॉर्ममध्ये कुठेही श्री त्रिवेदी किंवा त्यांच्या कुठल्याही सहकार्याशी मी कुठेही बसायला तयार आहे. कारण काय, हे हास्यास्पद आहे हे सगळे आरोप. तो पहिला मुद्दा. त्याच्यानंतर मी माझ्या वकिलांना रात्री फोन केला आणि आज सकाळी मी एक क्रिमिनल डेफमेशनची नोटीस ही त्यांना पाठवलेली आहे. ही घटना हे सगळं घडून कसं गेलंय आज मतदानाच्या आदल्या दिवशी? आता हे टायमिंग कसं काय? बघा, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. एक तर मी पुन्हा डिनाय करते की 5ही गोष्टी खोट्या आहेत. तो ना माझा आवाज आहे. आणि बिटकॉइन, क्रिप्टो ह्याच्या सगळ्यात जास्त विरोधात मी पार्लमेंटमध्ये बोलले. मी त्या प्रोसेस, त्या प्रक्रियेबद्दल मी प्रश्नचिन्ह केले. ज्या प्रक्रियेबद्दल मी सातत्याने, आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स ना. विनोद तावडेंचा ज्या पद्धतीने पुढे आला त्यानंतर कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होता. ही पीसी घेण्यात आली. रोहित पवारांचे पण बरेचसे समोर आणण्यात आले. एक होते. अजित दादांनी आत्ताच बाईट दिला, त्यामध्ये ते म्हटले की तुमचाच आवाज आहे. ते अजित पवार आहे, ते काहीही बोलू शकतात. रामकृष्णारी. याच्या पाठीमागे कोण असावं? आता भारतीय जनता पक्षाला तुम्हाला विचारला गेला. आरोप, खोटा आरोप भारतीय जनता पक्षाने केलाय. मी त्याची कंप्लेंट केलेली आणि पोलीस यंत्रणेला केली आहे. त्याच्यानंतर मी डेफमेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे ते जनरेट कुठून झालं, कोणी तो क्रिएट केला, हा प्रश्न त्याला बघायला लागेल. म्हणजे तुम्ही पाहिलं का नाही मला माहिती नाही, पण 1 आठवड्यापूर्वी सुधा मूर्तींचं असं झालं होतं. सुधा मूर्तींचा एक व्हिडिओ ज्याच्यात लिप आणि आवाज ह्याच्यात करून की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा वगैरे अशा काही व्हिडिओ आला होता. त्याच्यात त्यांनी क्लॅरिफिकेशन देऊन सांगितलं हे फेक आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारी काही लोक असतात. तर आता मी केस केलेली आहे. माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्राचे पोलीस मला न्याय देतील. घटना घडली नाही, व्हॉइस, आता आवाज तो कोणी जनरेट केलाय हे पोलिसांना शोधून काढावं लागेल ना. कारण का ना तो नाना पटोलेंचा आवाज आहे ना माझा आवाज आहे. त्याच्यामुळे अर्थातच कोणी हे जे AI जनरेटेड गोष्टी करतात, ह्या AI जनरेटेड कुठून होत आहेत ह्याचा पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा. एवढी त्याची कंप्लेंट मी ऑलरेडी केली. त्यावेळेस जे सगळं स्कॅम बाहेर आलं त्यावेळेस आपलं तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी काही बोलणं झालं होतं का? नाही. एक तर अमिताभ गुप्तांना मी अनेक वर्ष ओळखते. याचं कारण असं, अमिताभ गुप्तांची मुलं आणि माझी मुलं एकाच शाळेत गेलेली आहेत. असे अनेक पोलीस, कलेक्टर असे अनेक आहेत ज्यांना मी कामामुळे ओळखते. आणि हे तर महाराष्ट्राचं कल्चरच आहे की आम्ही नेहमी ज्या ज्या व्यक्तींवर आम्ही काम केलं, एक अमिताभ गुप्ता कशाला, किती नावं तुम्हाला घेऊन जाऊ, की किती पोलीस अधिकारी असतील, कलेक्टर असतील, सेक्रेटरीज असतील, जॉईंट सेक्रेटरीज असतील, तहसीलदार असेल, तलाठी असेल, या सगळ्यांना आम्ही ओळखतो. आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहोत आणि कुठे ना कुठे सगळ्यांचा संबंध येतो. आणि अमिताभ गुप्ताची तर माझी मुलं एका शाळेत होती.
रश्मी आता शुक्लांचा काही संबंध म्हणजे नसेल. आता काय देवेंद्र फडणवीसांची मुलगी आजच्याच शाळेत आहे जिथे माझी मुलं शिकतात. असं होत नाही, शाळेत ओळखी होतात. आणि अर्थातच अमिताभ गुप्ता पुण्यामध्ये होते, आज अमितेश कुमार आहे. मी तुम्हाला म्हणलं तसं काल मी अमितेश कुमारांशी 2 वेळा बोलले. हे सगळ्या मागे रश्मी शुक्ला आणि रश्मी शुक्लांनी सगळं घडून आणलंय असं एक बोललं जातं सगळं. मी कोणावरही आरोप करत नाही, ती माझी स्टाईल नाही. मी आजपर्यंत 18 वर्ष राजकारणात आहे. मी कधीच कोणावर आरोप खरे खोटे ते माझं राजकारणच नाही. माझं राजकारण हे सेवेचं राजकारण आहे. मी राजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आली आहे. मी एक पॉलिसी मेकर आहे, हे माझं काम आहे. त्याच्यामुळे आता ही जी काय प्रक्रिया चालली आहे, आपण हे पोलिसांवर विश्वास ठेवून सोडून देऊया ना. पोलीस यंत्रणा ज्यांनी हे चुकीचं खोटं काम केलंय, आमचे आवाज खोटे काढले, त्याचे व्हिडिओज केलेत, त्याला माझा विश्वास आहे की महाराष्ट्राची पोलीस मला न्याय आता कळेलच ना. आता कळेल. पहिली मुख्यमंत्री पवारांच्या आईचं पत्र वाचून दाखवण्यात आलं, ज्या पत्रामध्ये अजित पवारांवरती अन्याय झाला आहे, त्यांनी खूप सहन केलं असं अजित पवारांच्या आईचं त्या पत्रात. प्रत्येक आईच्या भावना असतात की नाही, प्रत्येक आईच्या भावनांचा मान सन्मान आपण केलाच पाहिजे. शेवटी ती आई आहे. त्यामुळे प्रत्येक आई जे बोलते, आई म्हणजे आपल्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये देवानंतर आई वडील असतात. त्यामुळे आई वडिलांचे जे संस्कार आहेत, ज्या भावना आहेत, त्या आपण मानल्या पाहिजेत एकतर. आणि माझी आपल्याला हात जोडून विनम्र विनंती आहे की आमच्या आशा काकी कधी राजकारणात आल्या नाही, त्यांना ह्याच्यात आणू नये अशी माझी तुम्हाला विनम्र विनंती. तावड्यांचं प्रकरण तुम्ही कळत भेटायला असेल. जाणार का? कारण की दरवेळी तुम्ही निवडणुकी मतदानात भेटायला जात असता. आज जाताय तुम्ही भेटायला? हो, मी तर जाते. मी आशा काकींना नेहमी आता मी बघणार ते आहेत का, कारण का त्यांची मुंबईला ट्रीटमेंट चालली आहे. त्याच्यामुळे त्या बारामतीत आहेत का मुंबईला गेल्या आहेत त्याची आता मी माहिती काढेन. आज भेट होणार का? माझी सगळ्यांचीच भेट होते. मला तुम्हाला सुप्रियाचा स्वभाव आता सगळ्यांना माहिती आहे. मी सगळ्यांचीच बोलते, सगळ्यांचीच. कसं आहे की नातं तोडायला ताकद लागत नाही, नातं जोडून ठेवण्याला रिश्ते निभाने के लिए ताकद. आपण गेलो परत चर्चा होणार. नाही झालं मराठी, अजून कोणाचं राहिलं? हो गया ना. नाही, तावडेंचं काय प्रकरण तुमच्या कानावर आलं असेल? काही म्हणतात पक्षातला मला विषय, काही अस्वस्थ म्हणतात शिंदेनी फसवलं, काही म्हणतात मला माहिती नाही, पण जे काय काल तुम्ही चॅनल्सवर विचारलं तर अस्वस्थ करणारी ती गोष्ट आहे. अर्थातच ज्या पद्धतीने पैसे फेकले गेले, आणि मी विनोदजींना अनेक वर्ष ओळखते.